विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत. आता जेव्हा आपली ही अंतःकरणाची वृत्ती बाह्य पदार्थाकडे जात असते, ती बाह्य पदार्थाकडे जात असताना त्यामध्ये काय काय असतं, तर त्यामध्ये त्याची सामग्री सांगितली. एक अंतःकरणाची वृत्ती असते आणि अंतःकरणामध्ये असणारा चिदाभास किंवा आभास अशा दोन गोष्टी असतात. तर त्या वृत्तीला आपण काय म्हणलं होतं, तर त्या वृत्तीला आपण काठी असं म्हणलं होतं. आणि त्याला काठी म्हणा किंवा त्याला वृत्ती त्या घाटाला व्यापते म्हणून त्याला वृत्ती व्यापते असं पण म्हटलं तरी चालेल. फक्त दृष्टांतामध्ये त्या वृत्तीला आपण घट फोडण्याकरता काठी असं म्हटलेलं आहे. मग त्याला म्हणायचं वृत्ती व्याप्ती. आणि फलव्याप्ती म्हणजे काय, त्या असणाऱ्या घटाचं ज्ञान होतं त्याला फलव्याप्ती असं म्हणायचं त्या ठिकाणी. मग बाह्य पदार्थाचं ज्ञान जर जेव्हा करायचं का नाही, तेव्हा दोन गोष्टीची आवश्यकता आहे. ज्या खोलीमध्ये घाटाखाली दगड झाकून ठेवलेला आहे, त्या दगडाचं ज्ञान होण्याकरता आपल्याला काय लागेल, त्या ठिकाणी काठी पण पाहिजे आणि दिवा पण पाहिजे. दिवा हा आभासाच्या ठिकाणी आहे आणि काठी ही वृत्तीच्या ठिकाणी आहे. मग म्हणजे वृत्तीरूपी काठीनं घट फोडायचा आणि हा तो जो आभास आहे म्हणजे दिवा आहे, त्या दिव्याने तो असणारा दगड त्या ठिकाणी पाहायचा, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती या दोन्हींची आवश्यकता असते. पण एका दुसऱ्या खोलीमध्ये आता असं आहे की त्या खोलीमध्ये घाटाखाली दिवा झाकून ठेवलेला आहे. मग तिथं आपल्याला कशाची आवश्यकता पडेल बरं, थोडक्यात सांगा. हा, काठीचीच आवश्यकता. आभासाची आवश्यकता आहे का? नाही, आभासाची आवश्यकता नाही. म्हणजे तिथं काय फक्त वृत्ती व्याप्ती असं म्हणायचं. मग ती अंतःकरणात धरायचं का अंतःकरणाच्या बाहेर धरायची? अंतःकरणात धरायची. कारण अंतःकरणामध्ये काय आभास आहे, तो चैतन्य रूप ब्रह्म, तो साक्षी कुटस्थ आत्मा वगैरे वगैरे नावाने आहेच. पण मग आता त्याचं ज्ञान त्याला स्वतःला ज्ञान होईल का? नाही होणार. मग त्याला वृत्तीची आवश्यकता आहे का नाही? वृत्तीची आवश्यकता आहे. मग वृत्तीच्या माध्यमातून तो कसा आहे, चैतन्य रूप आहे. मग काय होईल, त्याला विशेष रूपाने आपलं ज्ञान होईल. म्हणून अंतःकरणामध्ये काय, आता हे इथं नाही आलं, पण वृत्ती प्रभाकरमध्ये वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती हे बाहेर असतात बाह्य पदार्थाची रीत करून घेण्याकरता. आणि अंतःकरणामध्ये जो असणारा चैतन्य, तुका म्हणे नाही जाणीव अंतरी अंतर्या थारा आनंदाचा, त्याला जाणण्याकरता वृत्तीची आवश्यकता आहे. ऐक नाही, पण ती कोणती वृत्ती? बुद्धी न जाणे आणि जाणे ही ते असं अहम ब्रह्मास्मी त्याकारक जी बुद्धी आहे, ती बुद्धी काय करते, त्या आत्मस्वरूपाला ती जाणते. इतर बुद्धी मात्र जाणत नाही. मग आपण काल अशा पद्धतीने बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीत पाहिली. आता अंतःकरणाची वृत्ती काय करत असते, फक्त असणारं जे आवरण आहे त्या आवरणाचा भंग करायचा आणि ज्ञान आभास काय करतो, त्याचं ज्ञान करून घेत असतो. ही बाह्य पदार्थ ज्ञानाची काय झाली, रीत झाली. आता काही सगळे असेच पदार्थाचे ज्ञान होतं असं नाही. म्हणजे डोळा हा प्रमाण आहे ना, डोळ्याच्या माध्यमातून पाहिलं, डोळा हे प्रमाण झालं. म्हणजे हे ज्ञान कोणतं झालं, प्रमाण ज्ञान झालं. आणि व्यवहारामध्ये ते ज्ञान कधी बाधित होईल का? जे डोळ्याने पाहिलेलं आहे ते व्यवहारात कधी बाधित होईल का? कानाने ऐकलेलं, डोळ्याने पाहिलेलं, म्हणजे जे व्यवहारामध्ये कधीच बाधित होत नाही ते काय म्हणायचं, यथार्थ ज्ञान. आणि जे व्यवहारामध्ये बाधित होतं त्याला काय म्हणायचं, अयथार्थ ज्ञान. प्रामाण्य ज्ञान म्हणजे काय, पंचज्ञान इंद्रियापैकी कोणत्या तरी एका इंद्रियाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान त्याला प्रमाण असं म्हणतात. आता त्या प्रमाणांचा विचार करायला गेलं तर प्रमाणांचा विचार आपल्याला पुढे येणार आहे. फक्त आता तो विचार येण्याच्या आधी आपण काय करू, या ठिकाणी जो त्याने प्रक्रियेचा एक सिद्धांत तयार केलेला आहे, तो प्रक्रियेचा सिद्धांत लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला स्वाभाविकपणे कळेल का परोक्ष कशाला म्हणायचं आणि अपरोक्ष कशाला म्हणायचं. यामध्ये ना फार विसंगती होऊ शकते आपली. म्हणून जास्त विसंगती होऊ नये म्हणून तात्पुरतं काय करायचं की स्मृती ज्ञान जे असतं त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञान होतं का अपरोक्ष ज्ञान होतं. कारण आपल्याला काय करायचं आहे, आता अत्यंत आपण जवळ आलेलो आहे. म्हणजे आता आपण आहे ना गाभारा जो असतो ना देवाचा, त्या गाभऱ्याच्या अत्यंत जवळ आलेलो आहे आणि त्या गाभऱ्याच्या जवळ येऊन फक्त दर्शन करायचं राहिलेलं आहे.
मग ते जर दर्शन करायचं जर थोडी जर प्रक्रिया चुकली तर मग दर्शन नाही व्हायचं. पण जर दर्शन करायचं असेल तर आपल्याला स्मृतिज्ञान परोक्ष आहे का नाही, प्रमा आहे का नाही, याचं पण आपल्याला काय करायचा, विचार करायचा. म्हणून सगळ्यांनी काय करा, आपले थोडेच मंडळी, आता काही जास्त चर्चा करायला मंडळी नाही, त्यामुळं जेवढ्याला आपल्या ग्रंथामध्ये व्यवस्थित पाहता येईल तेवढ्या आपल्या ग्रंथामध्ये व्यवस्थित पहा. आता काल लांडगे महाराजांनी फोन करून सांगितलं का मी ऐकलं का तिथं वृत्ती अंश म्हणलं तर फक्त वृत्तीचंच तात्पर्य आलेलं आहे आणि आभासाचं तात्पर्य फलाशी आलेलं आहे. म्हणजे असं त्याने स्पष्ट सांगितलं. म्हणजे जवळजवळ आपल्या मंडळीला आता चांगल्या प्रकारे नजर येऊ लागलेली आहे. फक्त सावधगिरी ठेवली पाहिजे. कधी कधी फार अगदी जवळ येतो आणि जवळ येऊन सुद्धा आपली कधी कधी फसगत होऊ शकते. पाहता आता बाह्य पदार्थाची रीत सांगत असताना काय म्हणलं त्याने की अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एक देश अस्तित्व म्हणजे ऐक्य होणे. बघा, अंतःकरणाची वृत्ती आहे का नाही, ही वृत्ती काय झाली, बाहेर गेली, ठीक आहे ना. आणि बाहेर काय घट हा विषय आहे का नाही, बाहेर घट आहे म्हणजे अंतःकरणाची वृत्ती आणि विषय म्हणजे काय घटादी पदार्थ यांचं काय झालेलं आहे, ऐक्य झालेलं आहे. या आता त्या वृत्तीनं हा घट आहे हे स्पष्टपणे जाणलंय का नाही आणि आभासाने त्याचं ज्ञान करून दिलंय का नाही जाणण्याकरता. बर, मग त्या दोन्हींचा एक देश म्हणजे वृत्ती पण त्याच देशात आहे. कोणत्या देशामध्ये गेलेली वृत्ती, का ज्या देशामध्ये काय आहे विषय, हा विषय घट आहे, बरोबर ना. त्या घाटा देशापर्यंत वृत्ती गेलेले दोन्हींचं ऐक्य झालेलं आहे. आता दोन्ही भिन्न भिन्न त्या ठिकाणी राहिलेले नाही आणि हा घटच आहे असं वृत्तीनं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. आता ते ज्ञान परोक्ष होईल का अपरोक्ष होईल, अपरोक्ष ज्ञान होईल ना, आहे का नाही. वृत्ती काय झालेली आहे, घाटाच्या आकाराची झालेली आहे म्हणून ते घटाकार झालेले आहे म्हणून ते ऐक्य झालेलं आहे, त्याला अपरोक्ष असं म्हणायचं. म्हणून अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एक देश अस्तित्व म्हणजे ऐक्य होणे हेच प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण म्हणजे प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान आहे. ठीक आहे. अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आताच ती घटादी विषयाकार होते, ऐक नाही. आता समजा असं लक्षात घ्या, आता इथं वृत्ती बाहेर गेली आणि घटाच्या आकाराची झाली तेव्हा ते प्रत्यक्ष होतं. आता अंतःकरणाची वृत्ती बाहेर गेलेली नाहीये, कुठे आताच आहे, ठीक आहे ना. पण वृत्ती आहे ना, वृत्ती काय म्हणायचं, त्याचं कारण आहे ते अंतःकरणाचा परिणाम होऊ लागला ना. काय परिणाम होऊ लागला, चिंतन. तेव्हा त्या अंतःकरणाच्या वृत्तीला काय म्हणलं जातं आपण, जेव्हा ती पूर्वपार चिंतन करते तेव्हा तिला काय म्हणतो आपण, चित्त असं होतं, आहे का नाही. तेव्हा ती चित्त रूपाने आहे का नाही. हा, ती मनन करू लागली का, ती निश्चय करू लागली का, ती अभिमान धारण करू लागली का, हा तो अंतःकरणाचा परिणाम आहे आणि परिणामाला आपण काय म्हणतो, वृत्ती म्हणतो. आता अंतःकरणाचा परिणाम बाहेर नाही चालले वृत्ती. अंतःकरणाच्या परिणामामध्ये आता काय पाहिलं आपण, एक देश अस्तित्व वृत्ती बाहेर चालली होती. विषय म्हणजे घटादी विषयाकार होत होते, तिथे ऐक्य होत होतं, ठीक आहे. मग ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, त्याला अपरोक्ष असं म्हटलं जातं. पण आता वृत्ती मात्र बाहेर चाललेली नाही आणि वृत्ती कुठे आतच आहे, ऐक नाही. बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, ऐक नाही. आणि कोणीतरी म्हटलं, अहो कुंभारवाड्यामध्ये घट आहे, ऐक नाही, कुंभारवाड्यामध्ये घट आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, मग आता आपल्याला घटाची आवश्यकता आहे, बरोबर की नाही. मग आपण मागच्या बाजारी कुंभारवाड्यामध्ये गेलो, तिथं किती घट पाहिले होते, गोळगाड्याचे, छोटे मोठे, लांब, ऐक नाही, थंड पाझरणारे, अमुक तमुक अशा अनेक घट, ऐक नाही. ते घट आता कोणीतरी म्हणले घट, ऐक नाही. आणि कुंभारवाड्याची आठवण आली. आता अंतःकरणाची वृत्ती कुंभारवाड्याच्या घाटापर्यंत गेली का, घट पुढे कुंभारवाड्यात आहे ना, आणि हा कुठे बसलाय, घरी बसलाय, ऐक नाही. तो काही कुंभारवाड्यामध्ये गेला नाही, पण घटाआधी आकाराची झाली का नाही, घटाआधी आकाराची मात्र वृत्ती झाली. आता त्या वृत्तीचं प्रत्यक्ष घटाशी संबंध किंवा एक देश स्थितत्व आहे का. मग आता त्याला तुम्ही परोक्ष ज्ञान म्हणणार का अपरोक्ष ज्ञान म्हणणार, परोक्ष म्हणणार, आहे का नाही. आता हे सरळ आहे ना, याच्यात तुम्हाला काही शंका येते काही कुठं नाहीत ना. बरं, मग अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आतच ती घटादी विषयाकार होते, त्यावेळी
त्या घटादी विषयास ज्ञानास परोक्ष म्हणावे. ऐक नाही, म्हणजे कोणतं, म्हणजे स्मृतीपासून होणारं ज्ञान परोक्ष का अपरोक्ष असं जर कोणी म्हटलं तर स्मृतीचं ज्ञान काय होईल, परोक्षच होईल. ऐक नाही, कधी कधी ते अपरोक्ष पण होतं बरं का, लक्षात घ्या. पण ती संगत आता नका लावू लगेच, कारण तात्पुरतं सध्या तरी आपण एवढंच लक्षात घ्या. ते परोक्ष कधी होतं, अपरोक्ष कधी होतं आणि कशा स्वरूपाने होतं. ते भ्रमाद्वारे झालं तर ते आहे का नाही, कधी कधी भ्रमाद्वारे पण ज्ञान होतं आपल्याला, मग ते अपरोक्ष नाही होणार, ते परोक्षच होणार, असं लक्षात घ्या. त्याची संगती लगेच नाही लागायची, माझी जरा विसंगती होऊ शकते, माझं पक्क जर झालं तरच मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. त्यावेळी घटादी विषयांचे ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे, कारण ते वृत्ती मात्र घटादी विषयाला व्यापलेलं नाही, एकदेशी अस्तित्व नाही, म्हणून ते ज्ञान आहे. ज्ञान नाही का तिथं, ज्ञान आहे, पण कोणतं ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान म्हणायचं, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणून चालणार नाही. आता हा गट आहे, अहो दादा तुम्ही कुंभारवाड्यातून जो गट आणणार होते ना, बरं आहे का नाही, बघा तोच गट आहे, बघा तुम्हाला काढून दाखवू बघा. मग त्याने पिशवीतून गट काढला, समोर ठेवला, बघा हा गट, ऐक नाही. आणि हा गट म्हणल्याच्या नंतर आता त्याची अंत करण्याची वृत्ती कुंभारवाड्यात जाईल का, त्या कुंभारवाड्यातून गट आणला तू समोर ठेवला त्या गटापर्यंत जाईल, आता समोर आता तिथं त्याला ज्ञान कोणतं होईल, परोक्ष होईल का अपरोक्ष होईल, अपरोक्ष ज्ञान होईल का. हा गट आहे, याचं ज्ञान कोणतं होईल, अपरोक्ष. आणि नुसतं घट आहे कुठे, कुंभारवाड्यात, तिथं कोणतं ज्ञान होईल त्याला, तिथं परोक्ष ज्ञान होईल. ऐक, मग आता कुंभारवाड्यात घट आहे, याची काय त्याला पूर्व ज्ञानाची स्मृती, त्यालाच काय म्हणतो आपण, संस्कार असं म्हणतो ना, ऐक नाही. मग त्या संस्काराने स्मरणाने स्मृतीने त्याला ज्ञान होतं का नाही, पण ते ज्ञान कोणतं म्हणायचं, त्याला त्या ज्ञानाला फक्त त्या ठिकाणी परोक्ष ज्ञान असं म्हणायचं. हा गट आहे हे अपरोक्ष, हा गट आहे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, आणि घट आहे नुसता घट आहे, ऐक नाही. दहावा आहे आणि दहावा तू आहे. आठवतं का आपल्याला, तिसऱ्या तरंगामध्ये हा विषय आपला पूर्ण झाला होता ना, दहावा आहे आणि दहावा तू आहे, बरोबर ना. आणि माना हारून आपण त्याला अनुमोदन पण देतो. किती छान आपण विचारसागर ऐकलं. हे तिसऱ्या तरंगात झालं का पहिल्याच तरंगात झालं, पण सांगितलेला मुद्दा बरोबर आहे, कारण तिसऱ्या तरंगात मुद्दा आलेलाच नाही म्हणत, आहे का नाही. तिथे गुरु शिष्याचे लक्षण आले होते. असो, चला. शिष्य महाराज, आता या ठिकाणी एक शिष्य शंका करतो, महाराज श्री गुरु, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्ष संबंध नसून, बघा आता जेव्हा स्मृती ज्ञान होतं की नाही, आपल्याला स्मृतीपासून संस्कारापासून काय होतं, ज्ञान होतं, तेव्हा त्या वेळी काय होतं की अंतःकरणाची वृत्ती आहे की नाही, त्या वृत्तीचा घटादी विषयाशी साक्षात मात्र काय, प्रत्यक्षात मात्र संबंध आहे का. जेव्हा आपल्याला आठवण होते, घट असतो कुंभारवाड्यामध्ये आणि आठवण आपल्याला होते घरी, मग वृत्ती घटाच्या आकाराची होते का, कारण घट जवळ असेल तर आकाराची होईल, आणि घट आपल्यापासून दूर आहे म्हणून घटाच्या आकाराची ती होत नाही. म्हणून त्या वृत्तीचा त्या विषयाशी, घटादी विषयाशी साक्षात प्रत्यक्ष संबंध आहे का, संबंध नसून पूर्वकाळच्या विषयांचा संबंध असतो. आणि संबंध कधी असतो, पूर्वकाळी, पूर्वी म्हणजे मागच्या बाजारात, त्याच्या आधीच्या कधीतरी, ऐक नाही, त्या गटाचा काय संबंध आहे, किंवा आधी गट आणला होता पण घरी गट ठेवला आणि लहान मुलं आली, त्याने तो गट लावून दिला, पाणी तर सांडलं, गटही फुटून गेलं, आणि सारखी त्याला काय व्हायची, आठवण यायची. किंवा देखुनी पुराणिकाची दाढी, रडे स्पंदे नाकवडी, ऐक नाही, प्रेम खरे दिशे जाना, भिन्न अंतरी भावना, आवरिता नावरे, खुर आठवे नेवरे, बोलो नये मुखा वाटा, म्हणे होतो ब्याचा तोटा, दोन्ही शिंगे चारी पाय, कोणा म्हणे दहावी होय, मना आणि ता बोकड, मेला त्याची चरफड होता भाऊ. आता हे काय सांगितलं मी, हे पुराणिकाची कथा नाही सांगली का, तो त्याची दाढी हालायची, ऐक नाही, आणि याला कायची आठवण यायची, याला आपल्या बोकडाची आठवण यायची, ऐक नाही. कशाला बोलायला लागतो म्हणले, माझा बेण्याचा बोकड होता तुम्हाला, तुम्ही म्हणता ना ते चार पाय खुर वगैरे, मला सगळं आठवतंय. म्हणजे याला काय स्मृती आहे ना त्याची, त्या बोकडाची काय स्मृती आहे, असं लक्षात घ्यायचं. म्हणून आता प्रत्यक्ष वस्तू संबंध जवळ नाहीये, म्हणून पूर्वकाळच्या विषयांचा संबंध असतो. म्हणजे पूर्वकाळचा घटादी बोकड अशा सगळ्या संबंध असतो, तेव्हा स्मृतीनं परोक्ष म्हणावे का. मग आता तुम्ही त्या स्मृतीनाला परोक्षच म्हणावं का,
का अपरोक्ष म्हणावं? आता सरळ सरळ काय लक्षात आलं आपल्या? स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणावं का परोक्षच होईल? शंका केली शनी इथं. हा शंका केली, परोक्षच म्हणावं, पण शंका केली त्याने ना. हा शंका केली, मग बरोबर आहे, मग परोक्षच म्हणावं का त्याला, का अपरोक्ष पण म्हणावं? कधी कधी अपरोक्ष नाही व्हायचं, प्रत्यक्ष होऊ शकत नाही का? अरण्यात परोक्ष ज्ञान झालं तर अपरोक्ष ज्ञान होतं. पूर्वी अरण्यात वाघ पाहिला आहे का नाही, घरी बसून घाम फुटला आठवण झाल्यावर. असं होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. असं जाऊ दे, चला बघू आपण. आता स्मृती आहे ना आपल्याला कधी कधी. आता समजा तुम्ही झोपले रात्रीचे आणि सकाळी जाग आली आहे का नाही, मग जाग आल्याच्या नंतर त्या झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात काही व्यवहार पण झाले ना, व्यवहार पण झाले आहे का नाही. आणि व्यवहार झाल्याच्या नंतर मग ठरलं काय काय ठरलं की तुमच्याकडून मी अमुक अमुक पैसे घेतले, माझ्याकडून तुम्ही तमुक तमुक पैसे घेतले, एवढी एवढी रक्कम आहे, आणि कुठे स्वप्नात झालेला व्यवहार आहे आपला आहे का नाही. आता तुम्ही त्या व्यवहाराचे पैसे आम्हाला देऊन टाका. तर तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला बरं वाटतंय का डॉक्टरकडे घेऊन जावं मी? पैशाचं जाऊ द्या, पण डॉक्टरकडे घेऊन जावं, नसलं तर मग यारवाड्याला वगैरे घेऊन जावं लागेल, दुसरं काहीच पर्याय नाही आहे का नाही. असा निर्णय करावा लागेल काय आपल्याला. मग आता त्याला परोक्ष म्हणावं का अपरोक्षच म्हणावं? परोक्षच म्हणेल. त्याला परोक्षच म्हणावं लागेल ना, आहे का नाही. स्मृती अपरोक्ष कधी होईल का? स्मृती अपरोक्ष काय होत नाही, कारण स्मृतीमध्ये फक्त पदार्थ असतो, पदार्थाचं ज्ञान नसतं का? पदार्थाचं ज्ञानही असतं, ऐक नाही, फक्त काय नसतं, पदार्थ समोर नसतो, म्हणजे त्या वृत्तीचा पदार्थाशी संबंध नसतो, ऐक नाही, फक्त ती आकाराची होते. आकाराची होती म्हणजे आतल्या आतच होते, बाहेर मात्र येत नाही, म्हणून ते प्रत्यक्ष नाही, ते अप्रत्यक्ष परोक्ष ज्ञान होण्यासारखं आहे. म्हणून आता ही शिष्याने केलेली काय आहे, शंका आहे का स्मृतीपासून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला परोक्ष म्हणावं का अपरोक्ष म्हणावं, असं त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली, शंका केलेली आहे. तर आता श्री गुरु त्याचं उत्तर देतात. परिच्छेद क्रमांक 39. स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमाण आहे का नाही. आता हे जे स्मृती ज्ञान आहे का नाही, हे परोक्ष आहे का? स्मृती ज्ञान परोक्ष नाही, आहे का नाही. आणि स्मृती ज्ञान प्रमा तरी आहे का? प्रमा म्हणजे काय? प्रमा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कोणतं तरी पंचज्ञानेंद्रिय आहेत का नाही? पंचज्ञानेंद्रिय आहेत, आहे का नाही. कोणते? हात, पाय, कान. कान नाही धरायचे, फक्त हात किंवा पाय. हे पंचज्ञानेंद्रियामध्ये हे दोन येतात का? नाही, ज्ञानेंद्रियामध्ये येत नाही, ते कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियामध्ये येतात ना, ऐका. मग या पंचज्ञानेंद्रियापासून ऐका नाही, कुठं तरी डोळ्याने म्हणा, त्वगेंद्रियाने म्हणा, ऐका नाही, घ्राणेंद्रियाने म्हणा, चक्षुरी, डोळे झाले म्हणजे चक्षुरेंद्रिय म्हणा, डोळ्याने झालं, अशा पद्धतीने ह्या कोणत्या तरी एका ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान व्हायला पाहिजे ना, व्हायला पाहिजे, त्याच्यातून वृत्ती जायला पाहिजे आणि विषयाच्या आकाराची व्हायला पाहिजे. कमीत कमी डोळ्याला पाहता येत नसेल तर कमीत कमी हातामध्ये तो घट घेऊन पाहतच राहायला पाहिजे ना, की हा असा गट आहे. किंवा पैसे पण आता आंधळ्या लोकांना कळू लागलेले, हे हा रुपयाचं नाणं आहे, हे 5चं 10चं नाणं आहे, 20चं नाणं आहे, असं ते चाच पडून त्याला ती पाहण्याची कला असते. तर याच्यावरून तो गेंद्राच्या माध्यमातून वृत्ती तिथपर्यंत गेले का नाही आणि ज्ञान झालंय का नाही. आता ते बाधित होईल का ज्ञान व्यवहारामध्ये? ते मात्र बाधित होणार नाही. मग अशा पद्धतीनं ते ज्ञान प्रमात्र आहे का स्मृती ज्ञान? स्मृती जेव्हा असते तेव्हा वृत्ती बाहेर जाते का? नाही जात. आहे का नाही. स्मृती जेव्हा असते तेव्हा वृत्ती मात्र बाहेर जात नाही. वृत्ती कुठं असते? आतच असते, लक्षात घ्यायचं. स्मृती ज्ञान एक नाही परोक्ष नाही किंवा स्मृती ज्ञान प्रमा नाही, म्हणजे स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमा नाही. श्री गुरु स्मृती ज्ञान परोक्ष नाही आहे म्हणायला परोक्ष आहे. आता हे तुमच्या पक्क लक्षात आलं का नाही? म्हणजे इथं तुमच्या वरती जर लक्ष नसतं दिलं, म्हणजे इथं एक शब्द चुकलाय का नाही, तिथं नाहीच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल? आहे असं करावं लागेल का नाही. मग ते खोडून टाका तिथं थोडं फक्त, आहे. म्हणजे बघा बरं तुम्ही किती समजदार झाले. आता हे तुम्हालाच लक्षात येऊ लागलं. म्हणून स्मृती ज्ञान परोक्षच आहे असं म्हणायचं आहे का नाही. परोक्ष आहे, स्मृती ज्ञान परोक्ष नाही असं जर म्हटलं तर चालेल ना. स्मृती ज्ञान आहे का नाही, परोक्ष नाही,
स्मृती ज्ञान असं करा थोडक्यात, आता थोडं समजून घ्या. स्मृती ज्ञान आहे का नाही, ते स्मृती ज्ञान अपरोक्ष नाही असं म्हणायला पाहिजे होतं ना, तिथं परोक्ष झालं आहे का नाही, तिथं तसंच करा, आहे करा वाटलंच तर, म्हणजे सारखं होऊन जाईल. म्हणून स्मृती ज्ञान परोक्षच आहे असं करा. स्मृती ज्ञान फक्त पूर्व ज्ञानाच्या संस्कारापासून होतं. आणि पूर्वी कधीतरी अरण्यामध्ये वाघ वगैरे पाहिला आहे का नाही, किंवा वनगाय वगैरे पाहिली आहे का नाही, आणि तिची आता काय झाली आपल्याला आठवण आली. म्हणून स्मृती ज्ञान फक्त पूर्व ज्ञानाच्या संस्कारापासून होते. पूर्वी जर संस्कार असेल तर त्या पूर्व ज्ञानाच्या संस्काराच आपल्याला स्मृती होईल का नाही, तशी स्मृती होते का आपल्याला, तशी स्मृती होत नाही. मग पूर्व ज्ञानाचा संस्कार जो असतो त्यानेच आपल्याला ज्ञान होतं. पण कोणतं होतं, स्मृती ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. आणि पदार्थही जवळ नसतो, आणि पदार्थाच्या आकाराकार वृत्ती पण त्या ठिकाणी होत नसते, असं लक्षात घ्या. म्हणून स्मृती ज्ञान फक्त पूर्व ज्ञानाच्या संस्कारापासून होते, कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. आणि कोणत्या तरी प्रमाणापासून ते उत्पन्न झालेलं ज्ञान आहे का, पूर्वीचंच ज्ञान आहे, फक्त स्मृतीपासून आहे, आठवणीनं झालेलं ज्ञान आहे. आता ती वृत्ती प्रमाणापासून झालेली आहे का, नवीन प्रमाणापासून झालेली नाहीये, जुनच आहे त्या ठिकाणी. म्हणून प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही. मग ते ज्ञान म्हणजेच ते ज्ञान त्या ठिकाणी प्रमाण होईल का, ते प्रमाण होऊ शकत नाही. प्रमाण म्हणजे काय, प्रमाणापासून, कोणत्या तरी प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे का नाही, त्याला प्रमाण असं म्हणायचं आहे का नाही. आणि यथार्थ ज्ञान कशाला म्हणायचं, जे ज्ञान व्यवहारामध्ये कधीही बाधित होत नाही त्याला म्हणायचं यथार्थ. आता काही ज्ञान असतात का ती प्रमाण असतात, पण व्यवहारामध्ये तिचा कधी, त्या ज्ञानाचा कधी बाध होत नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृती ज्ञान प्रमाण आहे. आता ते ज्ञान तुम्हाला प्रत्यक्ष आहे का नाही, स्मृती ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही, हा ज्ञान तर झालं का नाही प्रत्यक्ष, पण प्रमा आहे का ते ज्ञान, ते ज्ञान मात्र प्रमा नाही. मग आता इथं फक्त लक्षात ठेवायचं, ज्ञान आहे आपल्याला, पूर्वीचा जो संस्कार आहे त्याचं ज्ञान आपल्याला आहे हे मान्य आहे. पण ते ज्ञान कसं आहे, प्रत्यक्ष आहे, परंतु ते मात्र ज्ञान प्रमा नाही. ज्ञान जरी प्रत्यक्ष असेल तर ते प्रमा ज्ञान नाही, असं लक्षात घ्या. म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृती ज्ञान मात्र प्रमा नाही. आणि अनुमानाने प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे. पण लक्षात घ्या, काही ज्ञान असे असतात की समजा डोंगर आहे आणि डोंगरावरती धूर दिसतोय का नाही, डोंगरावरती धूर दिसतोय, बरोबर ना. मग डोंगरावरती आपल्याला जेव्हा धूर दिसतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं की हे इथं आहे ना अग्नी असलं पाहिजे, कारण जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत धूर होईल का, नाही ना, आहे का नाही. समजा एखादा मनुष्य दिवसा अजिबात जेवत नाही आणि त्याच्या अंगकांती पुष्टी अशी तंदुरुस्त एकदम, आणि मग असं वाटतं की ज्या अर्थी हा दिवसा जेवत नाही त्या अर्थी हा जेवल्या वाचून याला पुष्टता एवढी येईल का, म्हणजे मग हा रात्री जेवला पाहिजे का नाही, हा बरं हा रात्री जेवला पाहिजे. मग आता इथं प्रत्यक्ष प्रमाण काय आहे का, पण मग प्रत्यक्ष प्रमाण नाही, मग डोळ्याला दिसतं का, पण अनुमान करून कळतं का नाही. आता तिथला अग्नी आपल्याला प्रत्यक्ष दिसतं का डोंगराच्या तिथला, नाही. मग अनुमान करून जमतं का नाही, मग अनुमान प्रमाण आहे का नाही, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, पुढचं काय उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आहे का नाही, आणि अनुपलब्धी प्रमाण, अशी प्रमाणं पाहता येतात का नाही आपल्याला. हे 6 प्रमाणं त्या ठिकाणी आलेले. मग ह्या कोणत्या तरी प्रमाणापासून ज्ञान होऊ शकते का नाही आपल्याला, आहे का नाही. प्रत्यक्ष प्रमाणानेच ज्ञान होतं असं नाही, अनुमान प्रमाणाने पण ज्ञान होतं का नाही, अनुमान प्रमाणाने सुद्धा आपल्याला ज्ञान होत असतं. म्हणून काय म्हणलं की असले तरी स्मृती ज्ञान प्रमाण आहे हे मान्य, म्हणजे कोणत्या प्रमाणापासून, म्हणजे पंचज्ञानरित्या कोणत्याही प्रमाणापासून न झालं असलं तरी अनुमान प्रमाण मानवच लागेल ना आपल्याला. म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानून चालेल का, म्हणजे असं होतं की मी माझ्या म्हणजे आजोबांना पाहिलेलं नाही आहे का नाही, आणि त्याच्या वडील पणजोबा त्यांना पाहिलं आहे का नाही, मग आता मी मानणारच नाही असं जर म्हटलं तर चालेल का, नाही. अहो ज्या अर्थी माझे वडील आहे त्या अर्थी त्यांना त्यांचे वडील असलेच पाहिजे का नाही, हे अनुमानाने कळतं का नाही, मग अनुमान प्रमाण होईल का नाही,
अनुमान प्रमाण सुद्धा होऊ शकेल, आहे का नाही? आणि आपले वडीलच हे आहे असं आईनं जर सांगितलं म्हणजे आपताच्या वाक्यावरून हे वडील आहे असं निश्चित करता येतो का नाही आपल्याला? मग हे शब्द प्रमाण आहे का नाही गरजेचं? हे पण गरजेचं आहे का नाही? आणि पूर्वी कधी समजा आपण वनगाई अशी पाहिलेली नाहीच आहे का नाही? गाई सारखीच ती कधी पाहिलेली नाहीये, परंतु कोणीतरी सांगितलं तुम्ही जंगलात चालला ना जरा सावध जा, गाई सारखाच प्राणी आहे. कसा आहे? गाई सारखाच आहे, पण गाई नाही बरं का. मग ती वनगाई आहे का नाही? ती वनगाई आहे असं म्हटल्याच्या नंतर त्याच्या तो समजा वनात गेला आणि वनात जाऊन पाहिलं, अरे वा हा गाई सारखाच दिसतो, पण मला पक्क माहिती आहे, मला बाहेरच कोणी वनात सांगितलं होतं की गाई सारखा दिसतो पण गाई नाहीये, आहे का नाही? असं वनगाई तिला फक्त नाव आहे असं ते कळतं का नाही? मग इथं आहे का प्रत्यक्ष प्रमाण? डोळ्याने कधी पाहिलं का ती वनगाई वगैरे आधी? नाही पाहिले, आहे का नाही? आणि अनुमान करून चालेल का आता? इथं इथं प्रत्यक्ष प्रमाण चालत नाही, अनुमान प्रमाण चालत नाही, आणि इथं शब्द प्रमाण तरी चालेल का? कुणी सांगायला आहे का आता ते समोर? पण पूर्वी कधीतरी सांगितलंय आणि त्याची आता जाणीव झालेली आहे. हे उपमान प्रमाण ते चालेल का नाही? तिथं चालेल, आहे का नाही? असं म्हणजे हे प्रमाण आपल्याला आता हे होईलच. आता हे झालं का आपण पुढची प्रमाण पाहणारच आहोत आपल्याला. म्हणून अनुमानाला सुद्धा प्रमाण मानावं पाहिजे का नाही? अनुमानाला सुद्धा प्रमाण हे मानावंच लागतं. मग प्रत्यक्ष प्रमाण नसलं म्हणजे सगळंच काय प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान होतं असं नाही. कधी कधी अनुमान प्रमाणाने सुद्धा आपल्याला ज्ञान होतं, ठीक आहे ना? म्हणून प्रत्यक्ष असले तरी स्मृती ज्ञान प्रमाण आहे आणि अनुमानादी प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे. परंतु लक्षात घ्या, अनुमान प्रमाणापासून उत्पन्न झालेलं जे परोक्ष ज्ञान ते मात्र कसं आहे? प्रमाणजन्य आहे. आता हे प्रमाणजन्य आहे का नाही? प्रमाणापासून मात्र उत्पन्न झालेलं आहे का नाही? पण आता वृत्ती मात्र ती आकाराची झालेली आहे का? ती आतच आहे ना? नाही. वृत्ती मात्र आतच आहे की नाही? आणि पूर्वीचा जो पदार्थ त्याचा आता अनुमानाने आपल्याला ज्ञान झालं, आहे का नाही? हा, अनुमानाने मात्र ते ज्ञान झालेलं आहे. म्हणून जे परोक्ष ज्ञान ते प्रमाणजन्य आहे, म्हणून प्रमाण आहे, प्रमाणजन्य आहे की नाही? प्रमाण आहे म्हणून त्याला प्रमाण ज्ञान म्हणू शकतो. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यात भेद आहे. आता इथं जर प्रश्न केला स्मृती आणि परोक्ष ज्ञान याच्यामध्ये काय इतका भेद आहे, ऐक नाही, असं समजा प्रश्न केला तर तुमच्या काय लक्षात येईल बरं? स्मृतीला काय सांगायचं आणि प्रमाला काय सांगायचं? स्मृती सांगता फरक केलेला आपल्याला, फरक लक्षात घ्या. स्मृती ज्ञान हे संस्कारापासून, पूर्वज्ञानाच्या संस्कारापासून. हा, आणि प्रमाण प्रत्यक्ष. प्रत्यक्षच व्हावा असा आग्रह नाही ना. अनुमान काय प्रत्यक्ष आहे तेव्हा? नाही नाही, स्मृती संस्कारापासून हा, आणि प्रमाणजन्य अनुमानापासून होते. अनुमानादी प्रमाणापासून. प्रमाण हे अनुमानापासून होतं, ऐक नाही. आणि स्मृती ही पूर्वीची असते, म्हणून स्मृती आणि प्रमाणाच्या मध्ये काय एवढा फरक मात्र आपला एवढंच फक्त लक्षात घ्या. आता वृत्ती प्रभाकर जर वाचून घ्यायचं म्हणलं तर या काही कळण्यासारखं नाही. त्याच्यासाठी फार आपल्याला काय करावं लागतो? 8 तास करावा लागतो. ते एक आपल्याला कळत नाही. परंतु त्या सगळ्याचं सार काय केलं माहिती का? या विचारसागरामध्ये आणून ठेवलेला आहे. जवळजवळ वृत्ती प्रभाकर ग्रंथ पाहायचं म्हणलं जवळजवळ 6 प्रकाश आहे त्याच्यामध्ये. तसे 8 प्रकाश आहे, पण 6 प्रकाशापर्यंत आहे ना प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी हे फक्त इथं थोडक्यात 2-2, 4-4 वेळेमध्ये विषय आलेला आहे. आणि तिथं 50-50, 60-60, 100-100 पानांचा विचार आलेला आहे. इतका बारकावा आलेला आहे. म्हणून ह्या सगळ्याचं काय केलेलं आहे? सगळ्याचं सार म्हणजे ह्या 2-2, 4-4 वेळेत आलेलं आहे. एवढंच जरी आपल्याला कळलं ना तरी वृत्ती प्रभाकर आपल्याला थोडक्यात लक्षात इथं येऊ शकतो आपल्याला. आणि इथं थोडक्यात लक्षात आलं का मग वृत्ती प्रभाकर ज्यावेळेस समजून घ्यायचं का नाही त्यावेळेस आपल्याला बारकाईने समजून घेता येईल. पण इथं सिद्धांत रूपाने जो मुद्दा आला का नाही तो जर कळाला तरच आपल्याला वृत्ती प्रभाकर कळेल. आणि तो जर नाही कळाला तर कळणार नाही तो वृत्ती प्रभाकर. म्हणून वृत्ती प्रभाकर असं आहे, न्यायगठित ग्रंथ, फार किचकट असणारा ग्रंथ जरी असला तर त्याचा सगळा सार आणि ह्या 2-2, 4-4 वळीमध्ये आलेला आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी स्मृती आणि प्रमाण याच्यातला फरक कळाला, ठीक आहे. तुम्हाला जर काही नाही कळालं तर परत विचार वाटलं असतं. आता परिच्छेद क्रमांक 40
प्रमाणांचा विचार व त्याचा उपयोग. आहे का नाही? आता आपल्याला सगळे प्रमाण पाहिजे का नाही? आतापर्यंत आपल्याला एकच माहित होतं, अंतःकरणाची वृत्ती, विषय यांचं एकदेश अस्तित्व, असं प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान एवढंच कळत होतं. पण आता एवढं प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं असा नियम नाही. कारण अनुमान प्रमाणाने, शब्द प्रमाणाने, बाकीच्या सगळ्या प्रमाणाने सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. हे आपल्याला आता मान्य झालं का नाही? हे आपल्याला मान्य झालं. म्हणून आता बाकीचे काय प्रमाण आहे त्याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. आता प्रमाणांचा विचार व त्याचा उपयोग. शिष्य, प्रमाणांचे लक्षण काय व ती प्रमाणे किती याचबद्दल माहिती कळावी अशी इच्छा आहे. ऐकणे. आता तुम्ही आम्हाला फक्त एक प्रमाण होतं माहिती, तुम्ही आता बाकीचे अनुमान आदी वगैरे प्रमाण सांगू लागले, पण मला फक्त अनुमान प्रमाण सांगा असा आग्रह नाही. तर तुम्ही सगळी प्रमाण किती मानता? वेदांत मतामध्ये किती प्रमाण आहेत? किती वेदांत मताचं काही प्रमाण आहे का? ते कोणतं प्रमाण मानतं ते पण आम्हाला कळावं, किंवा सगळीच प्रमाण आम्हाला ती कळावी. परंतु नुसती प्रमाण सांगून उपयोगाचं आहे का? नुसतं बरोबर प्रमाण सांगितलं, पण त्या प्रमाणाचं लक्षण काय आहे? म्हणजे या लक्षणावरून आम्हाला कळतं का हे असं असं प्रमाण आहे का नाही? म्हणून प्रमाण पण कळावं आणि त्या प्रमाणाचं लक्षण पण आम्हाला त्या ठिकाणी यथार्थ रूपाने कळावं. मग त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. म्हणजे त्याबद्दल, त्या प्रमाणाबद्दल आम्हाला काय करा, माहिती सांगा अशी इच्छा आहे. श्री गुरु. प्रमा या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान असा आहे. ऐक नाही. तर प्रमा शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? की प्रमाणापासून, कोणत्या तरी एका प्रमाणापासून जे ज्ञान झालेलं असतं त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान. आणि प्रमाणापासून जे ज्ञान होतं ते ज्ञान अयथार्थ म्हणजे बाधित होणारं नसतं. लक्षात घ्या, ते ज्ञान बाधित होणारं नसतं, ते यथार्थ ज्ञान असतं त्या ठिकाणी. म्हणून त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणायचं. म्हणजे प्रमाणापासून झालेलं ज्ञान म्हणजे मी डोळ्याने घट पाहिलं. आता हे कधी व्यवहारामध्ये बाधित होईल का? मी डोंगरावरती धूर पाहिला, आहे का नाही? मग हा धूर जी आरती आहे त्या आरती अग्नी तिथं आहेची, हे बाधित होईल का? कधी व्यवहारात बाधित होईल का? कधीच बाधित होणार नाही. म्हणून जे ते कसं ज्ञान झालं? ते यथार्थच झालं. यथार्थ काय झालं? व्यवहारात कधी त्याचा बाध होणार नाही. आणि कोणी बाध करायचा प्रयत्न केला तरी होईल का? कधीच बाध करायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. म्हणून ते व्यवहारात बाध होत नाही. म्हणून ते कसं झालं? यथार्थ ज्ञान आहे असं आहे. प्रमेयचे जे करण ते प्रमाण, आहे का नाही? आता प्रमेयचे एक करण असतं आणि एक कारण असतं, आहे का नाही? करण म्हणलं का असाधारण. करण शब्दाने काय घ्यायचं? साधनच ना ते पण, आहे का नाही? एक करण असतं आणि एक कारण असतं. करण असतं ते असाधारण असतं, आहे का नाही? आणि कारण असतं ते साधारण असतं. असं लक्षात घ्यायचं. करण म्हणलं का काय म्हणायचं? असाधारण, आहे का नाही? म्हणजे काय? विशेष. त्याला काय म्हणायचं? विशेष असं म्हणायचं. म्हणजे काय असतं माहिती का? समजा तो मुद्दा येईन आपल्याला पुढं, की इथं वाचा बरं, पुढे तरी आलेलं आहे पानावरती. इथं पान नंबर 43 बघा बरं. करण आणि कारण याच्यातील भेद. हा नाही ना, हा मुद्दा पुढे येणारच ना आपल्याला, आहे का नाही? आता कशाला लगेच करण आणि कारण करत बसता? असं करण्यापेक्षा आपण नंतर बघू, आहे का नाही? फक्त करण म्हणजे असाधारण. थोडक्यात त्याचं असं लक्षण असतं की जे एकाच कार्यास कारण असते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही, ते त्या कार्याचे असाधारण कारण, आहे का नाही? जे एकाच कार्यास कारण होते दुसऱ्या कार्यास कारण होत नाही. जसं दंड चक्र, आहे का नाही? घटास कारण आहे. दंड किंवा चक्र हे घटालाच कारण होईल का नाही? आणि फणी धोटे वगैरे हे तंतूला कारण होतील का नाही? कापड वगैरे तयार करायला. आता फणी धोटे वगैरे घेऊन आले आणि तुम्ही म्हणले आपण काय करू आता ह्या ठिकाणी घट बनवू. फणीनं धोट्याने होईल का घट? म्हणजे जे फक्त एकालाच कारण ठरतं दुसऱ्या कार्याला कारण ठरेल का? ठरत नाही. दुसऱ्या कार्याला मात्र कारण ठरत नाही. ते काय झालं? त्या असणाऱ्या वस्तूचं असाधारण कारण आहे. आणि जे सगळ्यासाठी कारण ठरतं ते साधारण कारण आहे. आणि जे एकाच वस्तूला कारण ठरतं ते असाधारण कारण. सोपी प्रक्रिया आहे का नाही? प्रमेयचे जे करण ते प्रमाण. करण शब्दाने घ्यायचं असाधारण कारण म्हणजे विशेष कारण लक्षात घ्यायचं.
अशी प्रमाणे 6 आहेत. आता हे 6 प्रमाण आहेत. 6 प्रमाणामध्ये त्याचे कर्ते वगैरे याचा पण या ठिकाणी काही विचार आलेला आहे. प्रत्यक्ष प्रमाण, आता मागं तुम्ही खेत्याच्या पाठ केल्या का नाही आणि आभासाच्या अवस्था कशा पाठ केल्या, तुम्हाला आता खेत्या पण पाठ आहे का नाही? सांगा बरं खेत्यांची नावं आहे का लक्षात? ग्रंथात ना का बघू. असत ख्याती, आत्मख्याती, आणि दोघांची कोणती अन्यथा ख्याती, एकाची कोणती परत अख्याती, ऐक नाही, नंतर सत्ख्याती, आणि नंतर कोणती ख्याती? अनिर्वचनी ख्याती. ह्या पाठ आहे का नाही? आता आवासाच्या 7 अवस्था कोणकोणत्या आहे? अज्ञान, आवरण, विक्षेप, पुढे 2 परोक्ष ज्ञान, आणि नंतर 2 परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, आनंद शोकनाश. हे झालं का नाही पाठ? आता आपल्या प्रमाणात सुद्धा पाठ करून ठेवायचे, कारण हे काय इथं गरजेचं आहे. आपल्याला थोडं वरच्या वर तरी कळायला पाहिजे, ठीक आहे ना? तर इथं 6 प्रमाणं या ठिकाणी आलेली आहेत. तर त्या 6 प्रमाणाचा विचार, कोणतं प्रमाण? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. ही अशा पद्धतीची किती आहे? 6 प्रमाणं ह्या ठिकाणी आहेत. आता प्रत्यक्ष प्रमाणाविषयी सांगतात. प्रत्यक्ष प्रमाण, देहात्मवादी चार्वाक हे पहिले प्रत्यक्षच प्रमाण मानतात, बाकीचे प्रमाण ते मानितच नाहीत, ऐक नाही. आता हे देहात्मवादी म्हणजे काय बरं? देह हाच काय आहे? आत्मा आहे, त्याला म्हणायचं देहात्मवादी. हे कोण आहेत? चार्वाक, ऐक नाही. चार्वाक म्हणजे काय बरं? चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे वाणी, ऐक नाही. ज्याची वाणी फार गोड आहे त्याला म्हणायचं चार्वाक, ऐक नाही. तर ते काय करतात? ते म्हणतात देह तोची काहीतरी प्रमाण तू देह तोची जीव भोजन ते भक्ती, असं काहीतरी प्रमाण होतं ना. आपण नाही देह ते आपण ते मानते, विषया ते भोग म्हणते, या परते न स्मरते, अनेक काही, ऐक नाही. देह ते आपण ते मानते, देहच मी आहे म्हणजे देह आत्मा आहे, ऐक नाही. आणि विषय ते भोग म्हणते. या देहाला काय पाहिजे मग? आता विषय पाहिजे. या परतेनं काही, या परतेनं स्मरते आणि काही, यापेक्षा आणि कशाची आठवण करतात का ते? काही नाही. ते म्हणतात ऋणम कृता घृतम पेवे, यावेन जीवेत सुखन जीवेत. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत सुखाने जगा. मग काय पाहिजे शरीराला? ऋणम कृता, ऋण म्हणजे कर्ज घ्या, आणि घृतम पेवे, कर्ज घेऊन काय घ्यावा? तूप प्यावा, ऐक नाही. म्हणजे पूर्वीचा चार्वाक तरी समजदार होता, कमीत कमी कर्ज काढलं तर तूप प्या असं म्हणतो ना. आताचा जर चार्वाक असलाच कदाचित तर तो ऋणम कृता, कर्ज घ्या, आणि सुरम पिवे, दारू पे असं म्हटलं असता. पण तो चार्वाक समजदार होता म्हणून त्याला इथं शास्त्रात महत्व आहे, लक्षात घ्या. आताचा चार्वाक असला तर त्याला शास्त्रात काय कुठंच जागा नसते, आहे का नाही? अशा पद्धतीनं. म्हणून हा चार्वाक म्हणजे हे देहात्मवादी, म्हणजे ते विरोचनवादी. विरोचन होऊन नाही गेला का? विरोचन आणि इंद्र हे दोघं पण आहे ना, दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायची, देवासुरांची भांडणं व्हायची. मग देवाचे गुरु, आहे का नाही, देवांचे गुरु आणि असुरांचे गुरु, तर ते दोन्ही एकत्र आले आणि ते म्हणले आता यांची जर भांडणं मिटवायची असेल तर यांना काय स्वरूपाबद्दल ज्ञान झालं पाहिजे. म्हणून देवांचे गुरु कोण होते? बृहस्पती ना. आणि असुरांचे गुरु कोण होते? तर शुक्राचार्य होते. आणि दोघांनी निर्णय केला की आता यांची भांडणं मिटवायची असेल तर यांना आत्मस्वरूपाचा बोध झाला पाहिजे. मग आत्मस्वरूपाचा बोध असा काही देरे हारिंग खाटल्यावरही नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी सेवा करावं लागते. ग्रंथ सुद्धा समजून घ्यायचं म्हणलं तर त्याची सेवा करता आली पाहिजे, आहे का नाही? रोज नित्यनेमाने एक पान उचकून पाहिलंच पाहिजे, पाठ ऐकलंच पाहिजे. तर हा सेवेने ग्रंथ कळतो. आत्मबोध सुद्धा सेवेनेच कळतो का नाही? कुठे पण जर गेलं तर आपल्याला आता मागं 3ऱ्या तरंगात वर्णन आलं का नाही, 6 महिन्यापर्यंत सेवा केली, करावंच लागते का नाही? नियमाप्रमाणे मधुकरी वगैरे मागावं लागते तरच ज्ञान असतं. म्हणून हे दोघं पण कुठे गेले? तर दोघंही पण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेव म्हटले ठीक आहे, तुम्ही आता 6 महिने सेवा करा, काही वर्ष सेवा करा. दोघांनी चांगली मनापासून सेवा केली आणि दोघांना सांगितलं आता तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचा बोध आता मी प्राप्त करून देणार आहे. तर काय करा, आता तुम्ही दोघं पण चांगले स्वच्छ आंघोळ वगैरे, चांगले अंगावरती भरजरी, चांगले कपडे, अंगावरती दागदागिने वगैरे, काय तुम्हाला जेवढं लिहायचं असेल तेवढं लिहून वगैरे सगळं करून समोर 2 पात्र ठेवायची, आहे का नाही? आणि त्या पात्रामध्ये आपण आपल्याला पाहायचं आहे म्हणून अशी स्वच्छ पात्र वगैरे घेऊन
सगळे नटून वगैरे सगळे तयार होऊन या. आणि ते दोघेही तयार होऊन आले आणि म्हटले पहा या पात्रामध्ये. त्या दोघांनी स्वतःला पात्रामध्ये पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे इथं तर आपलंच प्रतिबिंब आहे, ऐक नाही, मग हे तर माझंच आहे असं म्हटलं. पण ब्रह्मदेवाने जे काय सांगितलं होतं, लक्ष्यार्थ सांगितला होता का वाच्यार्थ सांगितला होता हा त्यांना कळालंच नाही, ऐक नाही. आणि दोघं म्हणले बघा आता आम्ही आमच्या आत्मस्वरूपाला पाहिलं आहे. आता काय आत्मस्वरूपाला पाहिलं का? काही ही चमडी पाहिली त्याने का, त्याने अलंकार पाहिले, ऐक नाही, हे सगळं पाहिलं, म्हणजे पंचमहाभूताचंच पाहिलं. आणि म्हणले आम्हाला आत्मस्वरूपाचा बोध झाला. आणि दोघे नमस्कार करून निघू लागल्याच्या नंतर इंद्राला असं वाटलं की हा देह तर पडणार आहे आणि आत्मा कधी मरत नाही. ज्या अर्थी आत्मा मरत नाही ना हा देह मरतो, त्या अर्थी मला अजून आत्मस्वरूपाचा बोध झाला नाही, मला आता परत मागं गेलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. इंद्र परत मागं आला. पण मात्र हा दुसरा होता का नाही, चार्वाकवादी, देहात्मवादी, हा देहालाच आत्मा समजू लागला. मला आत्मस्वरूपाचा बोध झाला, चला माझी आता तयारी करा, ऐक नाही, माझी मिरवणूक वगैरे सगळं तयार करा. आणि सगळी आणि ते जेव्हा शुक्राचार्याला कळालं का नाही, म्हणजे हा गेलाय दगड आणि आला पण दगड, आहे की नाही, हे दगडच राहिले शेवटी, याला काय आत्मस्वरूपाचा बोध झाला नाही. पण इंद्र वारंवार जायचा, सेवा करायचा आणि मग खऱ्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानापर्यंत गेले. आणि हे तसेच राहिले कोण? देहात्मवादी, विरोचनवादी, ऐक नाही, हे विरोचन हे देहात्मवादी. म्हणून यांचं कोणतं प्रमाण? हे चर्वाकाचं मानणारी प्रमाण त्या ठिकाणी आहेत. तेव्हा हे देहात्मवादी चर्वाक आहे, हे पहिले प्रत्यक्षच प्रमाण मानतात. म्हणजे हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं तरच मी मान्य करतो, जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत मी कोणतीच गोष्ट मान्य करत नाही. कारण डोळ्याचा आणि कानाचा किती 4 बोटाचा अंतर असतो, म्हणून मी त्या गोष्टीला मान्य करायला तयार नाही. मी डोळ्याने पाहिलं तरच. माझ्या आजोबाला मी पाहिलंय का? नाही पाहिलं, मग मी माझा आजोबा कसं काय मानणार? मानूच शकत नाही, का नाही. म्हणजे याचा अर्थ तुझा आजोबा नव्हता म्हणजे तुझे वडील कसे काय, आणि वडील नाही तर तू कसं काय, आहे का नाही. म्हणून इथं यांचं कोणतं प्रमाण आहे? ते यांचं प्रत्यक्षच प्रमाण त्या ठिकाणी आहे. ते बाकीचे प्रमाण आहे ते मानतच नाही. डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात, आहे का नाही. लौकिकात म्हणजे काय? सामान्य भाषेमध्ये, ऐक नाही, याला काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण असं मानतात. प्रत्यक्ष असेल तेच खरे, बाकी सर्व खोटे, असं त्यांचा सिद्धांत. काय? माझ्या डोळ्याने मी प्रत्यक्ष पाहिलं तरच मला ते खरं पटतं, ऐक नाही, आणि डोळ्याने पाहिलं नाही ते सगळं कसं असतं? खोटंच असतं, ऐक नाही. असे मानणारे कोण आहेत? हे देहात्मवादी, चर्वाक, विरोचनवादी, ऐक नाही, अशा पद्धतीचे आहे, हे प्रत्यक्ष प्रमाण मानतात. आता दुसरं आहे अनुमान प्रमाण. आता हे अनुमान प्रमाण कोण? कणाद, ऐक नाही, कणाद माहिती आहे ना? कणाद ऋषी माहिती आहे का नाही आपल्याला? कोणतं शास्त्र त्यांचं? वैशेषिक शास्त्र, बरोबर ना? वैशेषिक शास्त्राचे करते ते कणाद, आहे का नाही. त्यांचं आधीचं नाव काय होतं? कश्यप, बरोबर ना? आधीचं नाव त्यांचं काय होतं? कश्यप होतं. पण ते कश्यपच पुढं काय झाले? कणाद झाले, बरोबर ना? असंच आपण माग कुठतरी याचा एक उल्लेख करून आलो होतो. काही विसंगती होत असेल तर पहा वाटलं. कणाद. आणि दुसरे कोण आहे? सुगत मत अनुयायी. आता हे सुगत म्हणजे कोण? हे बुद्धांचे शिष्य आहे बरं का. वैभाषिक, स्वतंत्रिक, ऐक नाही, माध्यमिक, शून्यवादी, हे जे आहे का नाही शिष्य 4, त्याच्यापैकी नाही हे सुगत मत अनुयायी. हा एक कोण माहिती आहे का? हा एक बुद्धांचा असणारा शिष्य आहे. मग याच्यामध्ये हे दोघं काय मानतात? अनुमान प्रमाण मानतात. म्हणजे बुद्धाचा एक शिष्य सुगत, ऐक ना, मत अनुयायी एक प्रमाण मानतो, आणि कश्यप, कणाद ऋषी, वैशेषिक शास्त्राचे करते, ते पण हे एक प्रमाण मानतात. कोणतं? अनुमान प्रमाण असं त्या ठिकाणी मानतात. प्रश्न तयार करायचा या ठिकाणी, कणाद आणि सुगत मत अनुयायी हे कोणते प्रमाण मानतात ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही, ऐक नाही. आता प्रत्यक्ष प्रमाण जर असेल तर त्या ठिकाणी व्यवहार चालेल का? व्यवहार मात्र चालणार नाही, आहे का नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना, तुमचे मी काय पैसे बुडवणार आहे का? ऐक नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही का मागचे आतापर्यंत मी अनेक लोकांचे पैसे व्यवहार उशिरा का होईना पण पूर्ण करतो, आहे का नाही. म्हणून हे तुम्ही असा अनुमान लावू शकता, ऐक नाही, लोकांना विचारून वगैरे असा अनुमान लावू शकता. असं एखाद्या दुकानदाराला आपण जर म्हणायला गेलो आणि त्याची ना आपली काही ओळख नाही, ऐक नाही, आता पहिल्यांदाच आपण एकमेकाला भेटतो तर तो अनुमान मानेल का? अनुमान मानणार नाही, ऐक नाही. तो म्हणून प्रत्यक्षच पाहिजे, ऐक नाही. बाबा ते काय, हा ग्राहक हा देव असतो म्हणे, ऐक नाही,
हा ग्राहक हा जरी देव असला पण तो तुझा देव तिकडे ठेव, मला प्रत्यक्षच पाहिजे इथं. तसं कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार चालत नाही. असे पहा की तृप्त होण्याकरता आता जरा इथं थोडं वेगळं करा की तृप्त होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता काय असतं की प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहार चालत नाही हे मान्य आहे सर, ठीक आहे, बरोबर ना. तर आता इथं काय लक्षात घ्यायचं की जेवण आहे का नाही, आणि जेवण आपल्याला आता ह्या ठिकाणी प्रत्यक्ष नाहीचे, समोर नाहीचे जेवण आहे का नाही, प्रत्यक्ष समोर नाहीचे. मग आता जेवणापासून आपलं शरीर तंदुरुस्त पुष्ट कांती चांगली येईल का शरीरावरती? नाही येणार आहे का नाही. पण तो जेवत नाही ना, आता तो जेवतो का? आता जेवताना दिसत नाही. आणि जेवणा वाचून हे शरीरामध्ये एवढं तंदुरुस्तपणा येईल का त्याला? येणार नाही ना, ऐक नाही. म्हणून काय म्हणतात की तृप्ती होण्यासाठी भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण नाही. म्हणजे आता आपण सगळे लोक घरी आलो की तो जेवण वगैरे काही दिसत नाही त्याच्याकडं, आणि जेवणाचं काही नाटक पण करत नाही आहे का नाही. म्हणजे तो म्हणजे गावामध्ये कोणाला जर विचारलं का हो हे काय काय खातात, यांच्या आवडीचा काय पदार्थ आहे का, तर ते म्हणले आम्ही याला कधी जेवताना कधीच पाहिलं नाही, आतापर्यंत कधीच पाहिलं नाही आहे का नाही. म्हणजे आता तो दिसतो का जेवताना? तिथं देव जेवताना दिसत नाही. आणि शरीरावरती एवढी तुकतुकी कांती कशी काय आलेली आहे का नाही. ज्या अर्थी तो तूप वगैरे जरा चांगलेच पदार्थ खात असं चटपटीत आहे का नाही, म्हणून अशी तुकतुकी कांती आली का नाही त्याच्या अंगावरती. मग हे तशी येईल का फुकट? अशी मात्र येणार नाही. मग याचा अर्थ याला जेवण आता जेवण जेवतो की नाही, जेवण जेवतो, पण आत्ताचं जेवण का कधीतरी रात्रीचं वगैरे जेवण जेवतोय? एक मानलं पाहिजे का नाही, कोणतं तरी जेवण मानलंच पाहिजे का नाही, मानलं पाहिजे. पण प्रत्यक्ष आहे का जेवण आता तिथं समोर आहे का नाही. पण आपल्याला असं वाटतं, पण ज्या अर्थी इथं प्रत्यक्ष जेवण नाही आणि जेवताना कोणी गावात याला पाहिलं पण नाही, ज्या अर्थी पण याच्या अंगावरती याची शरीरदृष्टी वगैरे एवढी मजबूत आहे, त्या अर्थी याला जेवण असलंच पाहिजे. जेवण वाचून याची एवढी कांती अशी येईल का? त्याच्या ठिकाणी पुष्टता येणार नाही. आताचे भोजन नाही, पण रात्रीचं का होईना भोजन असेल का नाही, रात्रीचं भोजन मात्र असलं पाहिजे. हे कसं कळतं आपल्याला? त्याचे शरीराला पाहून आहे का नाही. एखादं म्हणलं अहो आम्ही फार गरीब लोक आहोत, आमची काय परिस्थिती काय दान धर्म वगैरे करण्यामध्ये आहे का नाही, कायची परिस्थिती आहे का नाही. आणि 4 मजली अशी मस्तपैकी इमारत आहे, घरामध्ये अशा लाखोनी करोडोनी अशी इतके भारी भारी वस्तू घेऊन ठेवलेले आहे का नाही. आणि तुम्हाला अहो मी फार गरीब आहे, मी फार गरीब आहे, हे सगळं त्याचं वैभव पाहिल्याच्या नंतर तुम्हाला मान्य तरी होईल का? म्हणजे त्याच्या सगळ्या वैभवावरून पाहून तुम्हाला अनुमान करता येईल का नाही? हा सामान्य नाही, हा उलट हा माजुरी, असं लक्षात येईल का नाही. म्हणजे अनुमान करता येईल का नाही. हा दिवसा जेवत नाही पण रात्रीचं ते जेवत असेल का नाही, असं आपल्याला अनुमान करायला काय हरकत आहे का नाही. डोंगराला अग्नी दिसत नाही प्रत्यक्ष, पण धूर ज्या अर्थी आहे त्या धुरावरून आपल्याला अग्नीचं अनुमान करता येईल का नाही. अग्नीचं मात्र अनुमान करता येईल. तुम्हाला जास्त काही किचकट नाही वाटत? नाही, सरळ ठीक. हा कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. असे पहा की तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही, ठीक आहे. परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होते. पण पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होते का नव्हते? झाली होती त्या ठिकाणी. त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल का नाही. बरं, आता इथं थोडक्यात असं घ्या की आता पूर्वी जेवले होते, ठीक आहे नाही, आणि पूर्वी जेवल्याच्या नंतर तृप्ती झाली का नाही, पोट भरलं का नाही. ज्या अर्थी पूर्वी जेवलो होतो त्या अर्थी पोट भरलं होतं, मग आता सुद्धा जेवल्याने पोट भरलं का नाही. दिनकर महाराज माईक चालू आहे. बघा आता पूर्वी जेवण केलं आहे का नाही, जेवण केल्याच्या नंतर पूर्वी चांगला गुलाबजाम वगैरे आहे का नाही हा पदार्थ खाल्ला, त्यावेळेस तो गोड लागलाय का नाही. आणि पूर्वी खाल्ला होता गोड लागला ना, आता खाल्ल्यावर गोड नाही लागायचा का. म्हणजे पूर्वी खाण्याच्या अनुमानावरून आता सुद्धा खाल्लं तर काय होईल, गोड लागेल, पोट भरेल आहे का नाही. असं आपल्याला अनुमान करता येतं का नाही, अनुमान करता येतं. म्हणून पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होते त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल असे अनुमान करूनच तो भोजनामध्ये प्रवृत्त होतो. मग भोजनामध्ये प्रवृत्त होतो का नाही, तो तयार होतो की नाही, तयार त्या ठिकाणी होतो. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणेही मानले पाहिजे.
मग दुसरं हे अनुमान प्रमाण मानावं लागेल का नाही? कारण पूर्वीच्या भोजनाने ज्या अर्थी तृप्ती झाली त्या अर्थी आताच्या भोजनाने तृप्ती होणार नाही का? नक्कीच होऊ शकतो. असं अनुमान आपल्याला करता येईल का नाही? असं अनुमान आपल्याला मात्र करता येईल. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण मानून चालेल का? चालणार नाही. तर अनुमान प्रमाण सुद्धा आपल्याला मानावाच लागेल का नाही? गुतलं का हे? आता बंद झालं तर आवाज बंद झाला. बंद. आवाज ब्रेक झाला. बरोबर. हा इथं जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो जरा थोडा. ठीक आहे, आता वेळ पण होत आलेला आहे. काय हे शब्द प्रमाण एक पाहायचं? घ्या घ्या ना. उशीर झाला. एक शब्द प्रमाण आपण पाहून आणि थांबून घेऊ म्हणजे हे पान पूर्ण होईल. चला आता शब्द प्रमाण, ठीक आहे ना. आता सगळे व्यवहार केवळ प्रत्यक्ष प्रमाणाने चालतात असं नाही. थोडं अनुमान प्रमाण मानावं लागतं का नाही? अनुमान प्रमाण त्या ठिकाणी मानावं लागतं, आहे का नाही? आणि सगळं शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाणामध्ये चालतं असं नाही. आपलं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणामध्ये सगळे व्यवहार होतात असं नाही. तर कधी कधी शब्द प्रमाण सुद्धा आपल्याला मानावं लागेल. आपल्या वडिलांना आपणही, ऐक नाही, हे वडील आपलेच आहे, ऐक नाही, असे कधीतरी ते आपण चांगले मोठे झालो आणि आपल्या वडिलांना आपण कधी पाहिलं नाही, ऐक नाही, पण आपल्या आईनं सांगितलं की हे तुझे वडीलच आहे, ऐक नाही, तर त्या आईच्या शब्दाला काही किंमत आहे का नाही? आईच्या शब्दाला काही म्हणजे त्या आप्तवाक्याला काही महत्व आहे का नाही? म्हणजे हे शब्द प्रमाण मान्य होईल का नाही आपल्याला? मग शब्द प्रमाणाने पण ज्ञान होईल का नाही? वडिलांचं होऊ शकतं ना आपल्याला. बघा आता शब्द प्रमाण, आता हे शब्द प्रमाण कोण मानतात? तर शांक शास्त्राचे जे कपिल मुनी आहेत, आहे का नाही, तर ते कपिल मुनी काय करतात? हे तिसरं शब्द प्रमाण सुद्धा मानतात. मग ते अनुमान प्रमाण मानत नाही का? हे सांख्य शास्त्राचे कर्ते जे आहे ना, ते अनुमान प्रमाण पण मानतात आणि प्रत्यक्ष प्रमाण पण मानतात आणि त्यांचं शब्द प्रमाण आहे का नाही ते सुद्धा मानतात. मग ते कोणतं प्रमाण मानत नाही? ते कोणतं प्रमाण मानत नाही? उपमिती प्रमाण मानत नाही, अर्थापत्ती प्रमाण मानत नाही आणि अभाव प्रमाण, ऐक नाही, किंवा अनुपलब्धी प्रमाण पुढचं मानत नाही. पण हे मागचं मानत नाही, पण पुढचं मानतात. कोणतं? अनुमान प्रमाण मानतात. आता हे प्रत्यक्ष प्रमाण मानणारे काय करतात? यांचं एकच प्रमाण मानतात, दुसरं बाकीचं प्रमाण मानतात का? ते अनुमानही मानत नाही, शब्द मानत नाही, उपमान मानत नाही, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी मानतच नाही. त्यांचं फक्त एकच मानतात. पण हे अनुमान प्रमाण मानणारे हे यांचं अनुमान पण मानतात, ऐक नाही, आणि प्रत्यक्ष प्रमाण मानतात. पण हे शब्द प्रमाण मानतात का? हे शब्द प्रमाण मानत नाही. हे कोणतं प्रमाण मानतात? फक्त त्यांचं अनुमान प्रमाण मानतात आणि प्रत्यक्ष प्रमाण मानतात. पण शास्त्राचे कर्ते कपिल आहे का नाही, ते मात्र शब्द प्रमाण मानतात. त्यांच्या शब्द प्रमाणाबरोबर प्रत्यक्ष प्रमाणही मानतात आणि अनुमान प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी मानतात. म्हणून शब्द प्रमाण शास्त्री करते कपिल तिसरे शब्द प्रमाणही मानतात. पहा आता कसे प्रमाण मानतात ते लक्षात घ्या. कारण ज्यास देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने अनुमानाने होणे शक्य नाही, ऐक नाही. आता समजा गर्भवती स्त्री आहे आणि कोणीतरी तो समजा कुठेतरी देशात म्हणजे बाहेर शहरामध्ये कोणत्या तरी राज्यात दूर गेलेला आहे का नाही, आणि मोबाईलची वगैरे काही सुविधा नाही आहे का नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्या गावचा कोणीतरी जवळचा आप्त आहे का नाही पुरुष, फार त्याच्या विश्वासाचा पुरुष आहे, आणि त्याने सांगितलं बाबा तुझं लग्न होऊन इतके दिवस झालं, तू जसा लग्न करून इकडं आला तसं काही घरी आलं नाही, पण तुला एक गोड वार्ता सांगायची आहे का नाही, त्याच्या आधी आम्हाला पेढे वगैरे द्यावं लागतील. काय वार्ता आहे बरं? ते म्हणले अरे बाबा तुला मुलगा झाला आहे का नाही. आता इथं मुलगा त्याने प्रत्यक्ष पाहिला का? नाही. बरं त्याला अनुमान कधी करता येईल का? बरं त्याला अनुमान पण करता येणार नाही ना, ऐक नाही. पण मग अतिशय जवळचा पुरुष आहे, त्याच्यावर विश्वास आहे, कदाचित ते संत पण असेल ना, कारण आपल्याला शब्द प्रमाणामध्ये संतच यायच्यात ना, त्यांना अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा, त्याने पाहिलं ना, ऐक नाही. तर तो मुद्दा आपण नंतर पाहू. तर इथं त्या आप्ताच्या वाक्यावर विश्वास आहे का नाही? आप्ताच्या वाक्यावर विश्वास आहे आणि त्याला हे ज्ञान झालंच का नाही का खरंच मला मुलगा झालेला आहे. म्हणजे तिथं प्रत्यक्ष प्रमाण नाही, ऐक नाही, तिथं अनुमान प्रमाण चालत नाही. तिथं कोणतं प्रमाण चालेल? फक्त शब्द प्रमाणच चालेल. दुसरं प्रमाण चालेल का? दुसरं प्रमाण चालत नाही. म्हणून
तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने होणे शक्य नाही, केवळ आप्तवाक्यानेच होतो, आहे की नाही. आप्तवाक्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा की यथार्थ वक्त्याचे भाषण, म्हणजे ज्याच्या भाषणामध्ये कधी बदल होत नाही आणि तो कधी खोटा बोलत नाही. नाही तर मग खालच्या आळीतला वाळू वारला तर वरच्या आळीतला वाळू श्रीमंत झाला, आहे की नाही. आठवतं ना तुम्हाला, असा लबाड व्यक्ती जर असेल तर त्यांनी मात्र हे शब्द प्रमाण होणार नाही, आहे का नाही. कारण त्याने काय केलं, वरचा बाळू कसा होता, वारला होता आणि खालच्या आळीचा बाळू श्रीमंत झालेला होता, आहे का नाही. पण खबर कशी दिली, उलटी दिली, आहे का नाही. म्हणून जिथं आनंद व्हायचा होता तिथं शोक उत्पन्न झाला. म्हणून असा वक्ता नाही त्या ठिकाणी. यथार्थ भाषण म्हणजे सत्य भाषण करणारा आणि विश्वासू असणारा, आहे का नाही. अशा आप्ताच्या वाक्यावरून इथं त्याला पुत्र झाल्याचं ज्ञान होतं की नाही, पुत्र झाल्याचं ज्ञान होतं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण उपयोगाचं ठरत नाही आणि अनुमान प्रमाण तिथं उपयोगाचं ठरत नाही. फक्त शब्द प्रमाणच त्या ठिकाणी उपयुक्त ठरतं. म्हणून असं शब्द प्रमाण सुद्धा तिसरं मानलं पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण. कृष्ण